श्री शिवाय नमस्तुभ्यम हर हर महादेव. देवादिदेव महादेव भगवान शिव यांच्या चरणी कोटी कोटी नमन. मित्रांनो, आज महाशिवरात्री. महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान महादेव म्हणजेच देवादिदेव महादेवांचा रुद्राभिषेक करण्याचे विशेष महत्त्व मानले जाते आणि त्यासाठीच आपण हे पार्थिव शिवलिंग निर्माण केलेले आहे. हे शिवलिंग बनवत असताना आपण हा जो पाट आहे त्याच्या खाली एक बेलपत्र ठेवलेले आहे आणि त्यावर आपण हे पार्थिव शिवलिंग या ठिकाणी आपण निर्माण केलेले आहे. भगवान शिव यांना प्रसन्न करून घेण्यासाठी आपण ह्या महाशिवरात्रीच्या दिवशी पार्थिव शिवलिंगाचे पूजन करतो. त्यासाठी आपण सामग्री सज्ज केलेली आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी प्रदोष काळामध्ये या व्रताचा योगायोग असून महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळपासूनच आपण उपवास ठेवलेला आहे. महादेवांची पूजा सफल होण्यासाठी आणि त्याचे शुभफल प्राप्त होण्यासाठी आपण या ठिकाणी देवघरामध्ये सकाळपासून सुवाच्य करून सर्व ठिकाणी सडा रांगोळी करून आपण या ठिकाणी पूजेसाठी सज्ज झालेलो आहोत. आणि आज सायंकाळी म्हणजेच दिनांक 25 मे 2025ला आपण प्रदोष काळामध्ये देवादिदेव महादेवांचा हा अभिषेक करणार आहोत. याला रुद्राभिषेक म्हणतात. महाशिवरात्रीच्या दिवशी केला जाणारा या अभिषेकामुळे आपले मनोवांछित सर्व कार्य पूर्ण होतील आणि महादेवांची आपल्यावर कृपादृष्टी प्राप्त होईल. महाशिवरात्रीला आवर्जून या व्रताचरण करण्यासाठी आपण सर्वांनी सज्ज व्हावे. तसेच महाशिवरात्रीच्या दिवशी अनेकांच्या श्रद्धा आणि मनोकामनांचे फल हे देवादिदेव महादेव सगळ्यांनाच देत असतात. महाशिवरात्रीला शिवपूजन केल्याने त्याचे चौपट फल प्राप्त होते. तसेच महादेवांची पूजा करताना शिवलिंगावर आपण विविध गोष्टींचा अभिषेक करतो, विविध वस्तूंचा अभिषेक करतो. अभिषेक करत असताना आपण देवादिदेव महादेवांना आपल्या मनातील कामना म्हणतो आणि महाशिवरात्रीला केलेल्या या रुद्राभिषेकामुळे महादेवांना आपली मनोकामना पूर्ण करण्यास आपण आळवणी करतो. महादेवांवर अभिषेक करताना आपण गंगाजल, दूध, जल आणि पंचामृत आदींचा उपयोग करतो. तर या ठिकाणी आपण शिवलिंग तयार केलेले आहे. त्याचसोबत जल या ठिकाणी सज्ज केलेले आहे आणि साहित्यांमध्ये आपल्याकडे कमळगट्ट्याचे मणी, काळे तीळ, लवंग, तांदूळ, मिरे, हळदी कुंकू, त्याच्यासोबत अक्षता, कलेवा, सुपारीच्या पूजेच्या सुपाऱ्या, त्याच्याच नंतर अत्तर आणि जानवे, तसेच साखर, मध, दूध, तूप, फुले आणि बेलपत्रे या सगळ्या गोष्टी आपण सज्ज केलेल्या आहेत. मित्रांनो, तर मग प्रदोष काळामध्ये आपण ही सेवा करणार आहोत आणि याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर नक्कीच अपलोड करू.